टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। त्याच्या नेतृत्वात होतात। काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता। एमआयएमने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला नाशिक गुन्हे शाखेकडून अटक। निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे। नाशिक रोड पोलिसांकडून निदा खानची प्राथमिक चौकशी। पोलिसांनी तिच्याकडून 2 स्मार्टफोनसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केल्याची माहिती। मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता। निदा खानला आज दुपारी नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। त्याआधी तिची सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचणी होतील। निदा खान गरोदर असल्यानं आवश्यक ती तपासणी केली जाईल। या प्रकरणी आधी 7 आरोपींना अटक झाली आहे। नाशिकमधल्या म्हाडा भूखंड प्रकरणात फिर्यादी भूमी अभिलेख अधिकारीच झाले आरोपी। एसआयटीनं नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख विभागाचे उपाध्यक्ष विपिन काजळे यांना अटक केली आहे। खोटी कागदपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाली आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अटक। दिवसभर तालतूरमध्ये चौकशी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक। मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीमध्ये 73 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई। बुलढाण्याच्या जळगाव चामतमध्ये जमीन घोटाळा उघड। दुय्यम निबंधकांसह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा। शासकीय कागदपत्रात फेरफार करून ब वर्गाची जमीन बनवली अ वर्गाची। व्यापाऱ्याला घातला 5,70,000चा गंडा। ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई अर्धवट असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। ठाकरे सेनेचे महानगर संघटक महेश कदम यांचं नाल्यात उतरून अनोखं आंदोलन। नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बस चालकाला रिक्षा चालकाकडून मारहाण। घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड डेपोच्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। रिक्षा चालकावर कारवाई करण्याची मागणी। यवतमाळ शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमच्या कामामुळे नागरिकांची मोठी कसरत। पाईपलाईन बुजवल्यानंतर रस्ता पूर्णपणे तयार न केल्याने चिखलाचं साम्राज्य। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। मालेगाव महापालिकेकडून शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात। पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना। प्रत्येक प्रभागासाठी 25 कर्मचारी, 5 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबी यंत्रसामुग्री उपलब्ध। सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक। शासन अध्यादेशाची होळी। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा। भविष्यात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेतील प्रमुख रुग्णालयामध्ये हाऊसकीपिंग टेंडरमध्ये घोटाळा। तब्बल 45 कोटी रुपयांचा घोटाळा। भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांचं महापालिका आयुक्तांना पत्र। त्याला काही क्लिनिंग मटेरियल लागणार नाही, तर मग काय जादूची छडी फिरवून तो सर्व साफसफाई ठेवणार आहे का? हे सर्व लूट आहे। ही लूट बंद झाली पाहिजे आणि या लूटामध्ये जे अधिकारी संलग्न आहेत त्यांच्यावरतीही चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही मागणी मी केलेली आहे। मुंबईतल्या भांडूपमध्ये गांजाची शेती। पोलिसांनी उद्ध्वस्त केली गांजाची शेती। भांडूप टेकडी, जलाशय, BHR परिसरातल्या डोंगराळ भागात काही गरदुल्ल्यांकडून करण्यात आली होती गांजाची शेती। भाजप नगरसेविका जागृती पाटील यांनी माहिती मिळताच त्याची पोलिसांकडे तक्रार केली आहे। त्या महानगरपालिकेच्या पाईप आहे ते तोडून त्यांनी त्याच्या किनाऱ्याला ती झाडं लावली। जवळजवळ 100 झाडं, गांजाची झाडं आपण ती तोडली। अजून खूप साऱ्या, मला वाटतं आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे संबंधित जे काय घडलंय तिथे त्यांना दाखवायला बोलवलं, पण ते पण स्वतः शॉक झाले की असं सगळं होतंय आणि आपल्या भांडूपमध्ये होतंय आणि अशा डोंगराच्या भागात आम्ही तिथे गेल्यावरती आम्हीच शॉक झालो की एवढी झाडं आणि एवढ्या दिवस कोणीच तिथे बघत नाहीये। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला। ब्लेडनं गळा चिरल्यानं तरुणीचा मृत्यू। 22 वर्षीय दिलीप राठोड या आरोपीला पोलिसांकडून अटक।
पुणे जिल्ह्यात चिमुरडीवरील अत्याचाराची आणखी एक घटना. हवेली तालुक्यातल्या सोरतापाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा अत्याचार. उरळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल. नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजित खंडागळे अशी आरोपींची नावं. नसरापूर घटनेचा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये निषेध. शहरात विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून जागोजागी निषेध बॅनर्स. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे बॅनरवर मजकूर. लोणावळ्यात जन्मदात्या पित्याकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार. दारूच्या नशेत मुलीवर अत्याचार. ऑगस्ट 2024 मध्ये घडली होती घटना. 1.5 वर्षानंतर मुलीची पित्याविरोधात तक्रार. पोलिसांकडून तपास सुरू. नागपुरात 26 वर्षीय विवाहित महिलेचं सावत्र मुलाकडून लैंगिक शोषण. आरोपीनं जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा. अत्याचाराची माहिती पतीला दिल्यानंतर त्यांनीही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. नागपुरात तरुणानं मस्करीत फेकलेला बंद चाकू अचानकपणे उघडला. फेकलेला चाकू थेट त्याच्या मित्राच्या मानेत घुसलाय. या घटनेत अवधेश कुमारचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी आयुष नेगीला अटक केली आहे. दोघेही बारमध्ये काम करत होते. धरमपेठ परिसरातल्या टोकियो बारमधील घटना. पुण्यात आईला शिवी दिल्याच्या रागातून मित्राची दगडानं ठेचून हत्या. लोकेश ठेमरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघेही मद्यपान करत असताना वाद झाल्याची माहिती. पुण्यात मुंढवा येथील नवीन पुलावरून नदीपात्रात उडी मारत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीनं केली आत्महत्या. निकिता अष्टेकर असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा. पिंपरी चिंचवडमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची हत्या. एकतर्फी प्रेमातून एका मुलीच्या हत्येचा प्रयत्न केल्यानं होता तुरुंगात. दरम्यान पुन्हा तरुणीला त्रास देईल या भीतीनं तरुणीच्या कुटुंबियांकडून आरोपीची हत्या. जालन्याच्या वालसांगवी या गावात तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा मूक मोर्चा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. आंदोलकांची मागणी. गावातील शेकडो नागरिक मोर्चात सहभागी.